मंडळी, पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये नुकतेच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आणि तिकडे पत्रकार मंडळींमध्ये कुजबूज सुरू झाली की जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अर्थात ही गोष्ट गेल्या कित्येक दिवसांपासून कानोकानी पसरली म्हणे। अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात जयंतरावांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली। याला कारण जयंतरावांनी आपल्या खुमासदार शैलीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही मिश्किल प्रश्न विचारले। त्यांनी देखील अतिशय मोकळेपणाने त्याची उत्तरे दिली। त्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते हे दोघे एकत्र आले तर किती छान कामं करतील। बहुधा हीच गोष्ट जयंतरावांनी मनावर घेतलेली दिसते। आता जरा जयंतरावांची राजकीय पार्श्वभूमी समजून घेऊया। जयंत पाटील ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील यांचे चिरंजीव आहेत, तसे ते पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत। वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केला। जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून तब्बल 9 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे। सध्या ते महाराष्ट्र राज्याचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। मुळात जयंतरावांचा इतिहास बघता ते सत्तेशिवाय फार काळ राहू शकत नाही। ते हिंदीत म्हणतात ना, जल बिन मछली तडफे, बरोबर अगदी तसंच आहे जयंतरावांचं। अहो, हे आले राजकारणात तेचमुळे आपल्या वडिलांच्या रिक्त जागेवर, त्यामुळे संघर्षाचा तसा त्यांचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाही। जयंतराव नेहमीच सभ्यतेच्या चौकटीतले राजकारणी वाटतात। ते कधीच आक्रमक नसतात, त्यांना निमूटपणे आपले काम करायला आवडते। म्हणूनच ते कायम म्हणतात टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो। म्हणूनच बहुतेक त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवली असेल। मंडळी, उद्या समजा जयंतराव भाजपमध्ये दाखल झाले तर यात महाराष्ट्राचेच हित असणार आहे, कारण सध्या विरोधी पक्षातल्या अनेकांना वाटते आपणही भाजपमध्ये सामील व्हावे, कारण राज्याला विकासाची दिशा देणारे नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात लाभले आहे। त्यामुळे अशा हुशार माणसासोबत काम करायला प्रत्येक जण उत्सुक आहे। अशातच जर जयंतराव आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन काम केले तर सहकार क्षेत्रात नक्कीच क्रांतिकारी बदल घडतील। आणि तसेही जयंतरावांना नेहमी सत्ताधारी बाकांवर बसायची सवय आहे म्हणे। विरोधी बाकांवर त्यांचं मन फार काळ रमणार नाहीये। मग अशा उदासी मनाने ते किती दिवस विरोधी बाके बडवत बसतील? मला काय वाटतं, लवकरच जयंतराव भाजपात डेरे दाखल होतील। त्यामुळे मावा आघाडीत चांगलीच खळबळ माजणार आहे। मावा आघाडी सारख्या रिकाम टेकड्या लोकांना राहण्यापेक्षा अनेक शहाणी लोक भाजपात सामील होत आहेत, कारण गुणांची पारख करण्यासाठी जोरी मिळणे गरजेचे असते। मावा आघाडीत असा कुठे जोरी नाही, तिथे सगळे विश्व प्रवक्ते आहेत म्हणे।